सर्वसामान्य भाविकांचे शक्ती भक्तीचे श्रद्धास्थानाप्रमाणे तृतीयपंथीयांची आराध्य देवता असलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येस किन्नरपंथी आखाड्याचे महामंडलेश्वर पायलगिरी नंदगिरी यांनी आपल्या शिष्यगणांसह आदिमायेचा जागर करत यज्ञविधी केला आहे। दिनांक 5 रोजी आदिमायेची महापूजा करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषात सुमारे 4 ते 5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट किन्नर आखाड्याच्या आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या हस्ते आदिमाय सप्तशृंगी मातेस अर्पण करण्यात आला। आद्य स्वयंभू शक्तीपीठित आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या श्री 1008 महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी आपल्या शिष्यगणाच्या सेवेतून आदिमाय सप्तशृंगी मातेस 4 ते 5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट बनवला आहे। हा मुकुट अर्पण करण्यासाठी महामंडलेश्वर पायल नंदगिरी हा तृतीयपंथीयांच्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यासह शेकडो शिष्यगणांसह दाखल झाल्या होत्या। शुक्रवार दिनांक 4 रोजी सकाळी शिवालय तीर्थावर चांदीच्या मुकुटावर पुरोहितांच्या मंत्रघोषात जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मुकुटाचे विधिवत पूजन करून ढोल ताशांच्या गजरामध्ये राजेशाही मिरवणूक काढण्यात आली। दुपारी पुन्हा पूजाविधी तसंच होम हवन करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी 6 ते 8 पुरुषोत्तम महाराज काळे यांचं कीर्तन तर रात्री 9 वाजेनंतर देवीच्या गाण्यांचा जागर करण्यात आला। दरम्यान दिनांक 5 रोजी देवीची पंचामृत महापूजा महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या हस्ते संपन्न होऊन सप्तशृंगी माते की जयच्या जयघोषात आदिमायेस चांदीचा मुकुट अर्पण करून मूर्तीस परिधान करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत, सागर महाराज, श्रीमती अनिता डांगळे आणि किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या शिष्य परिवार यावेळी उपस्थित होता। पहिल्यांदाच असं होतंय की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवर्य आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांच्या एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात, पण आम्हालाही माहिती की आमच्या धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत। त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीचरणी आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पायल नंदगिरी यांचं आहे। आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं। दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं, दान ते द्यायचं पण असतं। म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी हा चांदीचा मुकोटा चढते माझ्या यज्ञाने, माझ्या चेल्या शिष्य परिवाराचा। किती किलोचा मुकुटा किती किलोचा? बघा, दान कधी कुणाला सांगत नसतात आणि दान वाहत असतात, दान कधी कुणाला देता नाही ना, कधी त्याचं मोजमाप नाही होत। देवी आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे आणि हा हमेशा दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची इच्छा आहे। सरकार 2 दिवसात यात्रा चालू होणार आहे, भाविकांना काय उपदेश देणार आहे? भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा, या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे, सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी, जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं, रांगेत यावं, रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवावं। आणि जे काही भाविक गडावर येत असतात, मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू पिऊन येतात देवीच्या दर्शनासाठी, त्यांना काय सांगणार? बघा, ही जत्रा तर आहे ना हौशा गौशा नवशाची, त्याच्याशिवाय ही जत्रा होत पण नाही। आणि म्हणून पण तरी पण माझं सांगण्याचं हे असं आहे की ना, जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवावी, पवित्र जपायला पाहिजे। हां, जसं देवीचं पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।